फ्रेंड्स, वेलकम. आज आपण एका नवीन चॅप्टरपासून सुरुवात करूया. दॅट इज ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशनचे इंट्रोडक्शन आपण आता पाहूया. तुम्ही कधी विचार केला आहे का? हॅव यू एव्हर वंडर्ड वाय वी डोंट फॉल ऑफ द अर्थ? पृथ्वी तर गोल आहे, ती स्वतःभोवती आणि सूर्याभोवती सतत फिरते, ते पण खूप वेगामध्ये. तरी आपण पृथ्वीवरून खाली का पडत नाही? आपण किंवा कुठलीही लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग. केलाय का असा विचार तुम्ही? This is because of gravity, which attracts us towards its surface. It is the force between us and the earth. हे कशामुळे होतं? तर ग्रॅव्हिटी एक फोर्स आहे जो आपल्याला सरफेसकडे अट्रॅक्ट करतो, जो सरफेसकडे खेचतो. हा फोर्स आपल्यामध्ये आणि अर्थमध्ये आहे. बट इफ दॅट इज ग्रॅव्हिटी, देन व्हॉट इज ग्रॅव्हिटेशन? आपल्या चॅप्टरचं नाव ग्रॅव्हिटेशन आहे. आत्ता जो पॉईंट पाहिला आपण तो ग्रॅव्हिटी आहे. मग ह्यामध्ये काही फरक आहे का? आणि असला तर मग तो काय आहे? देर इज अ लिटल डिफरन्स बिटवीन ग्रॅव्हिटी अँड ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन इज द फोर्स अकरिंग बिटवीन टू बॉडीज, whereas gravity is the force occurring between the earth and a body. So the force between the objects is called the gravitational force. ग्रॅव्हिटी आणि ग्रॅव्हिटेशन मध्ये हा डिफरन्स आहे. ग्रॅव्हिटी हा फोर्स आपल्यातला अ सिंगल बॉडी आणि अर्थमधला फोर्स आहे. whereas ग्रॅव्हिटेशन इज द फोर्स अकरिंग बिटवीन टू बॉडीज. त्या टू बॉडीज कोणत्याही असू शकतात, लिव्हिंग नॉन लिव्हिंग. मग ते 2 प्लॅनेट्स असू शकतात, 2 कप असू शकतात, एक बॉल असू शकतो, एक बॅट असू शकते, काहीही असू शकतं. वी हॅव सीन दॅट ॲस्ट्रोनॉट्स जस्ट कीप फ्लोईंग इन द स्पेस. डू यू नो वाय? तुम्ही जर का कुठले अंतराळातले व्हिडिओज बघितले असतील तर तुम्हाला लक्षात आलं असेल की ॲस्ट्रोनॉट्स हे हवेत तरंगत राहतात. इवन त्यांनी बाटलीतून पाणी सांडलं तरी ते जमिनीवर न सांडता ते हवेतच फिरत राहतं. कुठलीही वस्तू ॲटमॉस्फिअरमध्ये फिरत राहते. हे कशामुळे होत असेल? इट इज बिकॉज ग्रॅव्हिटी ऑर ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नॉट प्रेझेंट देअर. अवकाशात ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसतो. तो पृथ्वीचा फोर्स आहे आणि एका स्पेसिफिक लिमिटनंतर तो फोर्स ॲक्ट होणं बंद होतं. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेबाहेर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फोर्स जाणवत नाही. तुम्ही तरंगत राहता, रादर कुठलीही गोष्ट तिथे तरंगत राहते. सो हाऊ डिड वी कम टू नो अबाउट ग्रॅव्हिटेशन? कुणी बरं शोध लावला असेल ह्याचा? आता हे चित्र पाहून तुमच्या डोक्यात काही गोष्टी आल्या असतील, तुम्ही कधी ऐकलं असेल. पण जरी ऐकलं नसेल तरी दिस फेनॉमेना ऑफ ग्रॅव्हिटेशन वॉज डिस्कवर्ड बाय सर आयझॅक न्यूटन. न्यूटन यांनी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावलेला आहे. There is a popular story that one day he was sitting under an apple tree and an apple fell off the tree. एक खूप गमतीशीर स्टोरी आहे जी ऐकली असेल तुम्ही किंवा नसेल तरी काही तोटा नाही आहे. मी तुम्हाला सांगतो. एक फार मजेशीर गोष्ट आहे. ते एकदा सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते आणि वरून एक सफरचंद खाली पडलं. तर ते सफरचंद पडल्या पडल्या त्यांच्या डोक्यात विचार खूप आले की हे कसं पडलं, का पडलं. This made him think ki why did the apple fall only downwards? Why it didn't fly off in horizontal direction? After much thought, he came to the conclusion that the earth must be attracting the apple towards itself, and this attractive force must be directed towards the center of the earth. That attractive force was called gravitational force. खूप विचार केल्यानंतर त्यांना असं जाणवलं की ॲपल फक्त सरळच पडतंय. ते असं तिरकं का नाही गेलं, ते असं सरळ आकाशात का नाही गेलं, की असं आडवं का नाही तरंगत गेलं, ते सरळच का पडलं ॲपल. खूप विचार केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की अर्थच हे खेचत असणार. पृथ्वीमुळेच सगळ्या वस्तू अशा जमिनीवर पडतात. अर्थच काहीतरी खेचतीये आणि हा अट्रॅक्टिव्ह जो फोर्स आहे तो अर्थच्या सेंटरकडे डिरेक्ट केलेला आहे. आणि this attractive force was called as gravitational force. आय होप तुम्हाला हा टॉपिक इंटरेस्टिंग वाटत असेल. याबद्दल आपण पुढे खूप डिटेल्समध्ये जाणून घेणार आहोत. तोपर्यंत थँक्यू सो मच.